सध्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. म्हणजे रोज कुणाचं ना कुणाचं एखादं प्रकरण उघडकीस येतं, त्याची बेसुमार चर्चा होते. ही चर्चा सुरू असतानाच दुसरं प्रकरण उघडकीस येतं. म्हणजे त्याच्यामध्ये मोठमोठे राजकारणी आहेत, समाजसेवक आहेत, काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्या सगळ्यांची लफडी फुलंगडी भानगडी आता या चौहाट्यावर यायला लागलेल्या असतानाच आता तरुण मुलांमध्येही सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारचे अत्याचार व्हायला लागलेले आहेत. आणि म्हणूनच सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, किती करायचा, हे आता शिकणं गरजेचं बनलेलं आहे. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या वाट्याला आता पश्चाताप यायला लागलाय आणि त्यातूनच कुटुंबालाही त्रास व्हायला लागलाय. म्हणजे खूप वाईट परिणाम हे मुलींना आता भोगावे लागत आहेत. कुटुंबालाही मोठ्या प्रमाणावर त्रास होताना दिसतोय आणि याची प्रकरणं रोज उघडकीस येत आहेत. आणि म्हणून आता सोशल मीडिया हे जे काही माध्यम आहे, या माध्यमावर आपण कसं वावरायचं हे शिकणं गरजेचं झालेलं आहे. वाडा तालुक्यामध्ये अशीच एक घटना उघडकीस आलेली आहे. म्हणजे खरं तर एका मुलीला उद्ध्वस्त करण्याचा कट एका नराधमाने रचला होता. त्याने एका मुलीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो हे व्हायरल करून त्या मुलीच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवले आणि त्याच्यानंतर मुलगी घाबरली, पोलिसांमध्ये गेली, गुन्हा दाखल झाला आणि जो आरोपी आहे प्रेम राजेश सोनी याला पोलिसांनी गजाआड केलं. हा जो प्रेम राजेश सोनी आहे हा मूळचा सिन्नरचा आहे. सिन्नरमधूनच त्याला वाडा पोलिसांनी अटक केलेली आहे. हा जो प्रेम सोनी आहे याने इंस्टाग्रामवर प्रेम पाटील या नावाने बनावट नावाचं एक अकाउंट उघडलं होतं. इंस्टाग्रामवरनं तो मुलींना, महिलांना टार्गेट करायचा, त्यांना भूल थप्पा द्यायचा, त्यांना फसवायचा, आधी मैत्री करायचा, नंतर प्रेमाचं नाटक करायचा. सुरुवातीला आपले फोटो पाठवायचा, त्यांचे फोटो मागवायचा, त्याच्यानंतर उघडे नागडे अश्लील फोटो त्यांच्याकडून मागवायचा. विशेष म्हणजे मुली आणि महिलाही त्याला स्वतःचे उघडे नागडे फोटो विवस्त्र होऊन त्याला पाठवायचे. म्हणजे हे जर प्रकरण आपण नीट तपासलं, बघितलं तर एकाच माणसाला अनेक मुली आणि महिला आपले स्वतःचे नग्न फोटो कशा पाठवू शकतात, हा मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणजे आपले स्वतःचे नग्न फोटो एका तिराईत माणसाला पाठवायचे आणि तेही सोशल मीडियावरनं, जोही ओळखीचा नाहीये, अकाउंट फसवा आहे. म्हणजे त्याची आयडी, त्याचा स्वतःचा फोटो न वापरता नाव दुसऱ्याचं, फोटो तिसऱ्याचाच असं वापरणाऱ्या माणसावर या मुली आणि महिला विश्वास कसा ठेवतात, हा मोठा प्रश्न आहे. याच मुलाच्या तावडीमध्ये वाड्यातील एक मुलगी फसली. या मुलीला त्याने भूल थप्पा दिला, लग्न करू असं सांगितलं, प्रेमाच्या आणाभाका केल्या आणि कधीही न भेटलेल्या मुलाला या मुलीने आपले स्वतःचे नग्न फोटो पाठवून दिले. ते फोटो हाती आल्यानंतर त्या मुलीला ब्लॅकमेल करायला लागला आणि ब्लॅकमेल केल्याचं प्रमाण वाढल्यानंतर मुलगी कंटाळली. तिने संबंध तोडण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस रिलेशन तोडलं त्यावेळेस त्याने ते फोटो व्हायरल केले. ते त्या मुलीच्या नातेवाईकांकडे पोहोचले, खळबळ माजली आणि त्याच्यानंतर ते प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. पोलिसांनी तात्काळ तक्रार दाखल केली आणि प्रेम सोनी याला सिन्नरमधून उचललं. त्याला 13 सप्टेंबरला अटक केली होती. आता 15 सप्टेंबर पर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. त्याच्या तपासामध्ये त्यांनी अनेक महिलांना आणि अनेक मुलींना फसवण्याचं लक्षात आलंय. म्हणजे एकच मुलगा अनेक महिलांना आणि मुलींना कसं फसवू शकतो, हाही मोठा प्रश्न आहे. म्हणजे ज्याला आपण बघितलेला नाहीये, तो वेगळ्या जिल्ह्यातला आहे, त्याच्याशी आपला कधीही संवाद झालेला नाही, अशा माणसाला आपण जेव्हा स्वतःचे फोटो पाठवतो आणि तेही बिना कपड्यातले, त्यावेळेस तो त्याचा गैरफायदा घेणार हे नक्की असतं. आणि म्हणूनच मुलींनी सावध झालं पाहिजे. कारण अनेक मुलींचे फोटो या अशाच पद्धतीने व्हायरल झालेले आहेत. म्हणजे अगदी मागच्या 2 महिन्यामधल्या ज्या घटना बघितल्या तर अनेक मुली या अशा घटनांच्या शिकार बनलेल्या आहेत. खरं तर या मुलीच त्या मुलांना फोटो पाठवत होत्या आणि त्याच्यानंतर ती मुलं ते फोटो व्हायरल करत होती. हाही प्रकार तसाच आहे. मात्र मुलगी वेळीच सावध झाली. तिने वाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. 12 सप्टेंबरला अटक झाली. 15
तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी आहे. आता त्याचा मोबाईल तपासल्यानंतर, म्हणजे खरं तर मोबाईलचं व्हेरिफिकेशन अजून व्हायचं आहे, ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत किती मुलींना फसवलंय किंवा किती मुलींकडून फोटो मागवलेत याचा अंदाज येईल आणि त्यानंतर पोलीस पुढची कारवाई करतील. सगळ्यांनीच या एकाच घटनेपासून एकच लक्षात ठेवलं पाहिजे की सोशल मीडियावर जर आपल्या ओळखीचा कोणी नसेल तर त्याच्याशी बोलणं टाळावं, त्याच्याशी मैत्री करणं टाळावं. म्हणजे अगदी न बघितलेला मुलगा प्रेमाच्या अनाभाका घेतोय, लग्नाचं आमिष दाखवतोय आणि त्याच्यानंतर आपल्याकडून फोटो घेतोय. म्हणजे खरं तर ही मुलगी अल्पवयीन नाही आहे आणि ज्या महिला, लग्न झालेल्या महिला आहेत, त्यांनीही त्याचे फोटो पाठवलेले आहेत त्यांना. हे असे प्रकार आता वाढलेले आहेत आणि म्हणूनच आपण सोशल मीडियावरची मैत्री ही नेहमी महागात पडते हे लक्षात आल्यानंतरही आपण सोशल मीडियावर अशाच प्रकारे वावरणं. म्हणजे मागच्या आठवड्यात जर बघितलं तर एका मुलाने स्वतःचे कपडे काढून म्हणजे विवस्त्र अवस्थेत व्हिडिओ कॉल केला, त्या मुलीलाही त्याच अवस्थेत व्हिडिओ कॉल करायला लावला आणि नंतर तिचा कॉल रेकॉर्ड केला आणि तो दाखवून तिच्याकडून धमकावून पैसे उकळले. म्हणजे खरं तर ते प्रकरण मिटलं गेलं. अनेक प्रकरणं अशी परस्पर मिटली जातात, पैशांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर होते, कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागतो, पैसेही मोठ्या प्रमाणात खर्च होतात. आता या आठवड्यामध्ये म्हणजे आत्ताच हे प्रकरण उघडकीस आलंय, तेही प्रकरण याच पद्धतीचं आहे. आधी फोटो मागवले गेले, तो फोटो व्हायरल केले गेले आणि त्याच्यानंतर त्या मुलीला बेइज्जत केलं गेलं. हे जर प्रकरण टाळायचे असतील तर सोशल मीडियावर मुलींनी वावरताना आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण कोणीही जबरदस्तीने आपले फोटो मागवू शकत नाही, आपल्याला कोणीही जबरदस्ती करू शकत नाही आणि तशी केली तर आपल्याला तेव्हाच कंप्लेंट करता येते. म्हणजे सगळं घडून गेल्यानंतर आपण जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये जातो त्यावेळेस कोर्टामध्ये हे काही गोष्टी ह्या टिकत नाही आहेत. कारण त्यांनी काही जबरदस्तीने ते फोटो मागितलेले नसतात, त्यांनी काही तुमच्याकडनं स्वतः येऊन फोटो काढलेले नसतात, तुम्ही स्वतःहून तुमच्या मोबाईलवरनं त्याच्या मोबाईलवर पाठवलेले असतात. त्यामुळे अशी प्रकरणं कोर्टात टिकत नाहीत. आणि म्हणून जर मुलींनी ठरवलं की आपल्या मोबाईलवरनं कोणाला कुठल्याही प्रकारचे मेसेज जाणार नाहीत, कारण आपण कोणाशी अशी फालतू चॅटिंग करणार नाही, तर अशी कुठलीही मुलगी फसणार नाही. आणि म्हणून प्रत्येक मुलीने किंवा मुलीच्या आई वडिलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की सोशल मीडियाचा वापर हा कमीत कमी झाला पाहिजे आणि किमान आपले स्वतःचे असे फोटो तरी दुसऱ्याच्या ताब्यात जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. कारण प्रत्येक प्रकरणामध्ये दिसतंय की मुलगी सांगते की त्यांनी मला धमकी दिली की तुझे अश्लील फोटो मी व्हायरल करीन. प्रत्येक वेळेस हे अश्लील फोटो त्या मुलांजवळ जातातच कसे, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून याचा विचार आता गांभीर्याने करणं गरजेचं आहे की वाडा तालुका हा खूप छोटा तालुका आहे, ग्रामीण तालुका आहे आणि ह्या ग्रामीण तालुक्यांमधल्या मुलींनाही पर जिल्ह्यातले जर मुलं फसवत असतील आणि अशा प्रकारे फोटो व्हायरल करून त्यांची बदनामी करत असतील तर हे प्रकरण खूप हाताबाहेर गेले असं दिसतंय. आणि म्हणूनच सोशल मीडियावरचा वावर हा सावधानतेनं करणं गरजेचं आहे.